आज मित्रांनो खास एक छोटासा व्हिडिओ मला तुम्हाला दाखवायला आवडेल। आपलं ऑलरेडी बनानाचे पॅकिंग बाहेर ऑलरेडी सुरू आहे शेतामध्ये, जिथे आपले 5 कंटेनर ऑलरेडी भरतात, माल सगळा भरतोय। आणि इथे जर बघितली तर ही पूर्ण बनानाची बाग। आता आज या बागेत आम्ही जेव्हा आलो सर्वेसाठी तर एकंदरीत एक जबरदस्त दृश्य मला दिसलं, जे मला कदाचित तुम्हाला लाईव्ह दाखवता आलं नसतं। तुम्हाला इथे दिसेल काही केळी पिकली आहेत आणि हे झाड कालच पडलं, हे वाऱ्यामुळे पडलं, बराचसा माल हा पिकून गेला। आता ॲज अ प्रिकॉशन ह्याच्यासाठी काय करावं लागतं, बरेच शेतकरी काय करतात की हे जे झाडं आहेत, झाडं एकमेकांना बांधून ठेवतात, जेणेकरून घड जेव्हा साधारण 15 किलो 25 किलो 30 किलो 40-50 किलो पर्यंत जेव्हा घड जातं, जास्त वजनामुळे हे झाड पडून जातं। आता हे जे पडलेलं झाड आहे हे पूर्णपणे मित्रांनो नुकसानच आहे त्या बिचाऱ्या शेतकऱ्यासाठी। त्यासाठीच बरेच जण काय करतात तुम्ही बघू शकतात, जसं आज पूर्णपणे ही केळी आज झाडाला बांधून ठेवली, तसंच आत थोडं अजून बघितलं तर झाड पण एकमेकांना बांधून ठेवलेले असतात, जेणेकरून जर वजन वाढलं, एका बाजूला झाड वाकायला लागलं तर त्यामुळे झाडाचं आणि मालाचं नुकसान होऊ नये। ह्या भरपूर अशा छोट्या छोट्या काळजी तुम्हाला घ्याव्या लागणार आहेत एक्सपोर्ट करताना। जर तुमचा स्वतःचा प्रोडक्ट असेल तर अशा छोट्या छोट्या काळजी तुम्हाला ॲग्री आणि नॉन ॲग्री मध्ये पण घ्यायचं आहे, कारण की चुकून कोणत्या शेतकऱ्यांनी असा डॅमेज माल किंवा सप्लायरने चुकून असा डॅमेज माल जर तुमच्या एक्सपोर्टच्या बॉक्समध्ये टाकला तर ते नुकसान फक्त तुमचं आहे। त्यामुळे एक्सपोर्ट इम्पोर्ट करायचं असेल तर अशाच व्यक्तीकडनं एक्सपोर्ट इम्पोर्ट शिका, जे स्वतः एक्सपोर्ट इम्पोर्ट करतायत आणि तुम्हाला या बारीक सारीक गोष्टी सांगतायत। नाही तर फक्त शिकवणारे तर भरपूर आहेत, पण त्यांनी तुमचा व्यवसाय सुरू होणार आहे का, हा तुम्ही स्वतः विचार करा।